हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मी आज आलेली आहे पॉंडिचेरी येथे, म्हणजेच आपल्या इंडियातल्या मिनी फ्रान्समध्ये। एकंदरीत मी पॉंडिचेरीची माझी ट्रिप कशी असणार आहे आणि पॉंडिचेरीमध्ये कोणते प्लेस मी एक्सप्लोर करणार आहे हे सगळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मंडळी, पॉंडिचेरीचा हा टूर गाईड स्पेशल व्हिडिओ आपण सुरू करूया। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉंडिचेरी एकंदरीत कसं आहे, पॉंडिचेरीमध्ये मी काय काय फिरले आणि पॉंडिचेरीमध्ये आल्यावरती काय काय फिरलं पाहिजे, कोणकोणती ठिकाणं फेमस बीचेस वगैरे बघितले पाहिजेत आणि पॉंडिचेरीमध्ये खास असं काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। पॉंडिचेरीला येण्यासाठी आम्ही मुंबईवरून चेन्नईला फ्लाईटने आलो। इथून पुढचाच म्हणजे चेन्नई एअरपोर्टपासून पॉंडिचेरीला जाण्यासाठी 3 तासाचा रस्ता आहे। त्यामुळे इथून चेन्नई एअरपोर्टपासून पॉंडिचेरीला जाण्यासाठी तिकडे लोकल ट्रान्सपोर्ट बसेस अवेलेबल आहेत। त्याचं तिकीट जे आहे ते पर पर्सन 300 रुपये आहे, पण आम्ही ओलाने गेलेलो, सो तुम्ही तसंही करू शकता। सो येस, आता पॉंडिचेरीमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे काय काय फिरलो हे आपण पाहूयात। गुड मॉर्निंग। पॉंडिचेरीच्या फर्स्ट डेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। येस, मी आलेली आहे चेन्नईपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पॉंडिचेरी या टुरिस्ट प्लेसला। सो लेट्स स्टार्ट। आता आम्ही आलेलो आहोत फ्रेंच कॉलनीला पॉंडिचेरीमधल्या। सो आज आपण पॉंडिचेरीमधली फ्रेंच कॉलनी एक्सप्लोर करूया। येस, स्टे ट्यून। सो येस, अशा प्रकारे आम्ही पॉंडिचेरीच्या ज्या फ्रेंच कॉलनीमध्ये होतो, जस्ट आम्ही स्टार्ट केलेलं फ्रेंच कॉलनी एक्सप्लोर करायला। तिथे आम्ही खूप फोटो काढले। ॲक्च्युली इथे आम्हाला एक फोटोग्राफरसुद्धा भेटला होता। त्याने आम्हाला विचारलं की तुम्हाला कॅमेरामध्ये फोटो काढायचे आहेत का। सो आम्ही ते सुद्धा फोटो काढले आणि त्यानंतर मग त्याने आम्हाला पूर्ण फ्रेंच कॉलनी दाखवली की नक्की किती मोठी फ्रेंच कॉलनी आहे आणि किती वेगवेगळे स्पॉट आहेत। सो आता आपण ते पुढे बघूयात। आता इथून पुढे आपण पाहणार आहोत पॉंडिचेरीमधली फ्रेंच कॉलनी, जी तरुणांचं खास आकर्षण आहे। फोटो काढण्यासाठी इकडे प्रत्येक कॉर्नरला प्रचंड गर्दी असते, कारण इथल्या घरांचे इंटिरियर आणि एकंदरीत कलर कॉम्बिनेशन इतके सुंदर आहेत की कुणालाच इकडे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही। सो चला स्टार्ट। व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे इथल्या प्रत्येक कोपऱ्याला एक शिस्तबद्ध आकार आहे। तसेच इथल्या प्रत्येक पर्यटन स्थळाला देखील एक स्वतंत्र इतिहास आहे। इथल्या रस्त्याच्या कडेलाच फुलांनी भरलेली इतकी झाडं आहेत की फुलांनी भरलेलं प्रत्येक झाड जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असल्यासारखं वाटतं। फ्रान्सच्या संस्कृतीचा अंशच जणू पॉंडिचेरीमध्ये पाहायला मिळतो, कारण पॉंडिचेरी ही फ्रेंचांनी वसवलेली वसाहत आहे। इथल्या प्रत्येक कोपऱ्याला एक शिस्तबद्ध आकार आहे। याआधी हे शहर पॉंडिचेरी या नावाने ओळखले जात होते, मात्र 2006 मध्ये त्याचे नामांतर पुड्डुचेरी असे करण्यात आले। या शहराचे वेगळेपणच सांगायचे झाले तर हे शहर इतर शहरांसारखे नाही, एवढे शब्द पुरेसे आहेत।
पॉंडिचेरीला गेल्यावरती राहायचं कुठे किंवा कोणत्या लोकेशनला रूम्स घेतल्या पाहिजे, हॉटेलमध्ये बुकिंग केली पाहिजे, तर आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं ते फिगो एव्हेन्यू म्हणून हॉटेल होतं. ते फ्रेंच कॉलनी पासून आणि बीचेस पासून अगदी जवळ होतं. त्यामुळे इतर ठिकाणी आम्हाला म्हणजे पॉंडिचेरीमध्ये जे फेमस स्पॉट्स आहेत ते फिरायला आम्हाला थोडंसं बरं पडलं, कारण हॉटेलपासून ते जे प्लेसेस होते ते अगदी जवळ होते. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेन की फिगो जे हॉटेल आहे ते बेस्ट आहे. त्यांची सर्व्हिस, स्टाफ, ते सुद्धा गर्ल्ससाठी, जर तुम्ही गर्ल्स ट्रिपसाठी जात असाल फक्त, तर खूप ते सेफ आहे. वीकेंड वाईज याचे हॉटेल बुकिंगचे जे रेट असतात ते बदलत असतात. आम्ही 3 दिवसासाठी 5,000 पे केले होते. त्यामुळे तुम्ही ते जे त्यांची साईट आहे त्याच्यावरती सुद्धा रेट चेक करू शकता. त्याच्यामध्ये त्यांचा ब्रेकफास्ट सुद्धा इन्क्लूड होता. सो पॉंडिचेरी फिरण्यासाठी आम्ही स्कूटीचा ऑप्शन चूज केला होता. त्यामुळे प्रायव्हेट ऑटो म्हणा किंवा कॅबने जाण्यापेक्षा आम्हाला स्कूटीचं बेटर राहिलं, कारण जिथे थांबायचं तिथे आपण थांबू शकतो. आणि जर रेंटचं बघायला गेलं तर पर स्कूटीची रेंट 500 रुपये आहे फुल डे, आणि वरती जे काय असेल ते आपल्याला पेट्रोल स्वतःच भरावं लागतं, आणि त्यानंतर रात्री आपण ती स्कूटी पुन्हा त्यांना द्यायची. अशाच प्रकारे आम्ही संपूर्ण पॉंडिचेरी म्हणजे दिवस पहिला आम्ही हा पूर्ण स्कूटीवरच फिरलो. आणि असं बजेट बघायला गेलं तर ते बजेटमध्ये सुद्धा आमच्या बसलं, आणि असं कम्फर्टेबल आम्ही जितका वेळ थांबायचं आहे, पाहायचं आहे, हे सगळं आम्ही या स्कूटी घेतल्यामुळे करू शकलो. सो मी सुद्धा तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा पॉंडिचेरीला कधी आलात तर स्कूटी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही सुद्धा स्कूटीच हा ऑप्शन निवडा. ही रांगोळी पाहून तुम्हाला सुद्धा आठवलं असेल की चेन्नई साईडला अशा प्रकारे घरासमोर रांगोळी काढली जाते. सो आम्ही हे तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहिलं. आत्तापर्यंत व्हिडिओजमध्ये आणि रीलमध्ये मी सुद्धा हे बघितलं होते अशा प्रकारे रांगोळी, पण तिथे प्रत्यक्षात बघितलं. खरंच या ज्या महिला आहेत त्या इतकी सुंदर आणि सहज रांगोळी काढतात की असं पाहतच राहावं असं वाटतं. आणि इतकी सुबक रांगोळी, इतकी झटपट त्या काढत होत्या की आम्ही त्यांची संपूर्ण रांगोळी होईपर्यंत तिथेच 5 मिनटं थांबलो होतो. रात्री आम्ही पॉंडिचेरीमधल्या कॅफेमध्ये जाण्याचा विचार केला, आणि पॉंडिचेरीमधलं हे फेमस कॅफे आहे ब्रेड अँड चॉकलेट. तुम्हीसुद्धा पॉंडिचेरीमध्ये जेव्हा याल तेव्हा या कॅफेला मस्ट व्हिजिट करा. पॉंडिचेरी एक तर कॅफेसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. तिथे भरपूर प्रचंड कॅफेज आहेत. त्यातलेच काही जे हे फेमस आहे त्यातलं हे एक ब्रेड अँड चॉकलेट. इथे आम्ही गेलो होते. इकडचं जो इंटिरियर होतं ते सुपर्ब होतं. तिथेसुद्धा आम्ही खूप फोटो काढले. आणि त्यानंतर आता पुढे बघा. आता आम्ही आलो आहे ब्रेड अँड चॉकलेट कॅफे. बरोबर ना? येस. आता बघूया आम्ही काय. सो आम्ही फर्स्ट व्हिजिट कॅफे आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा नक्की या, आणि इकडे काय यायला हवं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोच सध्या. आणि त्याआधी आम्ही सांगितलं की आम्ही दोघांनी ट्विनिंग केलं आहे. सो हे बघा,
टॉप अरे पण दिसत नाहीये ना हे असं असं पकड ना फक्त असं पकड फक्त हो हे आम्ही ट्रेनिंग केलंय आजच्या दिवशी खास पॉंडिचेरीच्या फर्स्ट डेला आता उद्या बघा आम्ही काय करतो आणि मी कशी दिसते आणि प्रेसिता कशी दिसते आम्ही आता फूड ऑर्डर करतो सो येस या कॅफेमध्ये आम्ही मागवलं होतं कॉसॉन आणि कॉफी हे जे कॉसॉन होतं ते तर मी फर्स्ट टाईम खाल्लं होतं छान होतं तुम्हीसुद्धा जेव्हा जाल तेव्हा नक्की ट्राय करा पॉंडिचेरीमध्ये खूप वेगवेगळे चर्च देखील आहेत त्यातल्याच एका चर्चमध्ये आम्ही गेलो होतो जस्ट क्रिसमस झालेलं त्याच्यामुळे त्याची जी सजावट होती चर्चला ती सुद्धा काढली नव्हती त्यामुळे ते इतकं छान दिसत होतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे खूपच छान दिसत होतं आणि आम्ही आतमध्ये सुद्धा गेलो तिकडे प्रेयर सुरू होती ते तुम्ही सगळे पुढे बघाच सो पॉंडिचेरी दिवसभर फिरल्यानंतर दिवसाच्या शेवटी आम्ही रात्री 8-9 वाजता तिकडच्या जवळ असणाऱ्या रॉक बीचवरती गेलो पॉंडिचेरीमधल्या एका बीचवर आम्ही आलो आहोत मुंबईचं जसं मरीन ड्राईव्ह आहे तसं इथे इकडचा हा बीच आणि इकडे सगळा परिसर आहे ते सुद्धा लोक मस्त असं हे इकडचं वातावरण इकडच्या वाईफचे एन्जॉय करायला आले आणि आम्ही सगळं शोधून या बीचवर पोहोचलो खूप छान वाटतंय रात्रीचे आता 8 वाजलेत येस रॉक बीचच्याच बाजूला लागून एक तिकडे ट्रिब्यूट वॉल आहे त्या वॉलवरती आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे अशा सगळ्या शूरवीरांची नावं आणि जे काही युद्ध होतं ज्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण आलेलं आहे त्याची माहिती आणि ते कोणत्या साली वीरमरण त्यांना आलेलं आहे ते साल या वॉलवरती दिलेलं आहे अशा सगळ्या जे आपले सैनिक असतील ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं अशा सगळ्या महान व्यक्तींचं या वॉलवरती नाव लिहिलं सो येस हा होता माझा पॉंडिचेरीमधला पहिला दिवस यानंतर पुढचे काही दिवस आम्ही कुठे कुठे फिरलो कोणकोणती ठिकाणं एक्सप्लोअर केली हे सगळं पाहण्यासाठी माझा नेक्स्ट व्लॉग सुद्धा नक्की बघा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका